आतापर्यंत एकदा विजेतापद स्वीकारलेलं आहे. आणि धारवलीबद्दल सांगायचं झालं तर एका स्पर्धेमध्ये ते उपविजेता सुद्धा राहिलेले आहेत. या दुसऱ्या सत्रामध्ये मास्टर चषकामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अंतःकरणाने स्वागत. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन सप्ताह मैदान येथे करण्यात आलेलं आहे. अत्यंत देखणं असं हे मैदान, जेथे बोरिवली, कांदिवली, malaड, दहिसर या क्षेत्रातून खेळाडू येतात आणि आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करतात. आता सध्या प्रदर्शन मास्टर्सच्या खेळाडूंचं आपण पाहत आहोत. स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा हा सामना क्रमांक 5. सामना हा 5वा आहे. मालवणी अ संघाने आज उपांत्य फेरीमध्ये मजल मारलेली आहे. आजचा अविजित संघ राहिलेला आहे मालवणी अ, ज्यांनी कांदिवली ब आणि आक्सा या दोन संघांना मात दिली. या पूर्वीच्या सामन्यामध्ये मड ब संघाने विजय मिळवला गोराई विरुद्ध. कांदिवली आणि धारिवली मधील विजेता संघ मड ब बरोबर भिडेल आणि त्यांच्यातील विजेता संघ मालवणी अ मध्ये उपांत्य फेरीमध्ये भिडेल. सलामीवीर जलेश माफी असावी आणि चंद्रकांत यांची जोडी आणि गोलंदाज विरोध डायरेक्ट हिटची गरज आणि बाद. कोण म्हणते की 40 नंतर दृष्टी ही थोडी कमजोर होते आणि चष्म्याची गरज लागते. नाही, जर तुम्ही या खेळाडूंना पाहाल, त्यांचा नेम अचूक निशाणा जर पाहाल तर तुम्ही म्हणाल की चुकीचं आहे हे म्हणणं. चष्म्याची गरज नाही, गरज आहे जोशची, गरज आहे ती म्हणजे जुजारू वृत्तीची, गरज आहे ती म्हणजे आपला लाडका खेळ शेवटच्या क्षणापर्यंत खेळत राहण्याची. असाच तो निशाणा होता. जलेशला पवेलियनचा रस्ता दाखवला. धावसंख्या 2 एका गड्याच्या मोबदल्यात. अजयजींचे येथे आगमन झालेले आहे. अजयजी, आपल्याला नम्र निवेदन की आपण ही मंडपामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. धावसंख्या पोहोचलेली आहे. चंद्रकांत आणि भरत यांच्या जोडीनं 3 गोलंदाज आहेत. विनोद सलामीला गोलंदाजी सुद्धा करतात आणि सलामीला फलंदाजी सुद्धा करतात. अष्टपैलू खेळाडू आणि अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू विनोद यांचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट पंच, कव्हरच्या दिशेला स्वीपरने हा चेंडू रोखला. 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी थोडीशी जास्त गती गरजेची होती आणि ती पाहायला सुद्धा मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात संघ कांदिवली अ. 5 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. दुसऱ्या सत्रामध्ये सर्व कोळी आगरी बांधवांचं आणि क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. सप्ताह मैदानावरती मास्टर चषकामध्ये जेवढ्या मीटिंग्स प्रत्येक षटकाच्या अखेरीस कमीत कमी होतील तेवढं जास्तीत जास्त वेळ वाचेल. अंपायर्सने यांची नोंद घ्यायची आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतील की एकपेक्षा जास्त खेळाडू चर्चा करण्यासाठी एकत्रित येत आहे तर त्यांना थांबवायचं आहे आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. प्रत्येक षटकामागे रणनीती बनवणं गरजेचं नाही.
अजयजींचा आता मंचावरती सन्मान होताना आपण पाहू. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक आता गतिशील होईल. गोलंदाज धारिवलीचे रवी आणि त्यांच्या समोर फलंदाज भरत. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. वाह, जबरदस्त प्रहार आणि मास्टर चौकार. असे स्ट्रोक पाहिले की फलंदाजाला फलंदाजीची स्तुती करावीच म्हणजे करावी. जबरदस्त टायमिंग, उत्तम प्लेसमेंट, बॅकफुटवरती थांबत चेंडूची वाट पाहिली, प्लेसमेंट परफेक्ट आणि जबरदस्त अशी टायमिंग आपण पाहिली या स्ट्रोक मागे. धावसंख्या 9 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू रवी यांचा. भरत यांचा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला पूल स्ट्रोक. पहिली धाव मिळालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या 11 धावांवरती पोहोचेल. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक गतिशील. पहिला गडी लवकर बाद झाला पण त्यानंतर मात्र एक चांगली साजेदारी चंद्रकांत आणि भरत यांच्यामध्ये आपण पाहत आहोत. जेव्हा जेव्हा मी भरत हे नाव घेतो तेव्हा तेव्हा मला बंदर पकाडीचे आमचे मित्र भरत यांची आठवण होते. यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला स्ट्रोक. 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा येथेही मिळतील. गुड क्रिकेट ऑलराऊंड. चांगला चेंडू होता, त्याचा योग्य समाचार भरत यांनी घेतला. मिड विकेटला आपण चांगलं क्षेत्ररक्षणही पाहिलं. यालाच म्हणतो आपण गुड क्रिकेट ऑलराऊंड. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भरत यांना आम्ही गतवर्षी गमावलं आणि जेव्हा जेव्हा भरत नावाचा खेळाडू येतो तेव्हा आम्हाला भरतदादाची आठवण येते. बंदर पखाडीचे आमचे खेळाडू भरतदादा. 2 धावा येथेही मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 15 एका गड्याच्या मोबदल्यात. 15 for 1. पंधरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. कांदिवलीचे हे आयोजन आहे आणि याच आयोजनाच्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं दीपक पाटीलजी यांनाही आम्ही श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. जबरदस्त प्रहार मिड विकेटच्या वर. 1 आहे 19 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. भरत व्यक्तिगत 15 धावांवर. शेखर पाटील तिथं लाईनवर उभं राहायचं त्या साईडला जरा. मनोजजी, जर या स्पर्धेचे आपण चषक पाहिले तर त्या चषकांवरती आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते, ती म्हणजे कैलासवासी दीपक पाटील यांची. आणि जेव्हा जेव्हा कांदिवलीचं आयोजन असू दे, आपली ही स्पर्धा असू दे मास्टर चषकाची, या वेळेला सुद्धा दमदार असा स्ट्रोक. आणि आकाशाकडे झेप घेणारे हे जे स्ट्रोक आहेत, त्या स्ट्रोकच्या माध्यमातून कुठे ना कुठे दीपक पाटील दादांना ही श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला मागी गणेशाचे आमचे उत्सव असतात तेव्हा दादांचं असणारं समर्पण आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांनी गरजू व्यक्तींना लिहून दिलेले अर्ज, आपण म्हणतो की सुंदर अक्षर म्हणजे सुंदर व्यक्ती, आणि हे वाक्य दादांसाठी अगदी योग्य लाभ म्हणजे ठरत असायचं. दादांचं अक्षर एवढं छान होतं की गरजू व्यक्ती एखादा शासनाला द्यायचा अर्ज असेल तर ते दीपक पाटील दादांकडून लिहून घ्यायचे, आणि तो अर्ज जर गोपाळ शेट्टी साहेब यांच्या हातात पोहोचला
तर तो अर्ज साहेब नक्की ओळखायचे की हा अर्ज जो लिहिलेला आहे तो दीपक पाटीलांनी लिहिलेला आहे नक्की. एवढं सुंदर अक्षर आणि गोड असं व्यक्तिमत्व. आज दादा आमच्या समोर नाही आहेत, पण आम्ही कांदिवली गावाच्या वतीनं, कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघाच्या वतीनं दादा तुमच्या या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या सतत सोबतीला असू द्या. वळूया सामन्याकडे. 25 धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. थोडीशी चर्चा होते आणि विकेटचं पतन झालेलं आहे. तीन वाजण्याची वेळ, प्रखर ऊन, पण कुठेही मास्टरच्या खेळाडूंमध्ये जरी त्यांचं आयु 40हून अधिक असलं तरी ऊर्जेमध्ये कमी नाही. वातावरण गरम आणि आमचे खेळाडू सुद्धा गरमच आहेत. ते मैदानावरती कधी थंड आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुढच्या चेंडूसाठी सज्ज गोलंदाज सचिन, त्यांच्या समोर नवीन फलंदाज श्रीकांत. श्रीकांत म्हटले की रणनीती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. सिंगल्स डबलनं सुरुवातीचे काही चेंडू खेळणं, त्याच्यानंतर मोठे स्ट्रोक खेळणं, त्यानंतर चेंडूनं मास्टर चौकार किंवा षटकारांची दिशा दाखवणं. पुढचा चेंडू सचिन टू श्रीकांत. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र मिड विकेटच्या वरून शानदार टायटनचं घड्याळ चुकीचं टायमिंग दाखवू शकतं, पण श्रीकांत यांची बॅट नाही. जबरदस्त टायमिंग, परफेक्ट टायमिंग. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागलेली आहे की नाही ते पाहावं लागेल. अंपायरचा इशारा, जी हां बॅटची कड लागलेली आहे. 1 धाव मिळेल. एकंदरीत धावसंख्या 32. तिसरं षटक गतिशील. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ कांदिवली मास्टर संघाचा जे सामने वजिरा येथे झाले होते तिथेही श्रीकांत यांची खेळी ही निर्णायक ठरली होती. 49 धावा मनोजजी. जी हां 49 धावा त्यांनी कुठल्या होत्या. थोडीशी चर्चा यतीन आणि श्रीकांत यांच्यामध्ये. गोलंदाजाची जी कौशल्य असतात त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितले असतील की कुठल्या प्रकारचे चेंडू सचिन टाकत आहेत. त्याचा फायदा सुद्धा झालेला वाटतो. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. श्रीकांत यांनी इशारा दिला, थांब मित्रा, मी समाचार घेईन, तू वाट बघ. धावसंख्या 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जेथे जेथे सावली आहे तिथे तिथे मास्टर चषकाचा एक चाहता आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र 1 धाव मिळेल. 22च्या रूपानं 1 धाव मिळाली आणि धावसंख्या 34. 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 34 वरती 2 3 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे एकंदरीत 11 ते 11.25 रणगती असावी प्रत्येक षटकामागे. आणि या मैदानावरती एक चांगली रणसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं कांदिवली संघ खेळत आहे. गडी जरी 2 बाद झालेले असले तरी यतीन आणि श्रीकांत यांच्यावरती भरोसा कांदिवलीच्या सर्व चाहत्यांना. आज कांदिवली चा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला नाही, पण कांदिवली संघाकडून अपेक्षा, जेव्हा जेव्हा ऑर्गनायझर्स खेळतात तेव्हा तेव्हा दडपण जास्त असतं ऑर्गनायझिंग टीमवरती, कारण की स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी असते. घरेलू मैदानामध्ये खेळायचं असतं, चाहत्यांची संख्या जास्त असते, कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. शिंपोली संघाचे कर्णधार सतीशजी आणि व्यवस्थापक प्रमोद पाटीलजी आमची स्नेहपूर्ण विनंती घेत आहेत. आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. फुलटॉस चेंडू, पण योग्य संपर्क मात्र झाला नाही. 1 धाव मिळालेली आहे.
थोडेसे स्वतःवरती नाराज सुद्धा असतील श्रीकांत की हा चेंडू मी कसा काय सोडला. 35 वरती 2. मंगेश समोर यतीन. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, त्याच्यापासून अंतर ठेवलं. जेव्हा आपण एखादी ड्राईव्ह करत असतो, राईड करत असतो, तेव्हा मोटार स्कूलची एखादी कार आली की तिच्यापासून अंतर ठेवतो, तसंच अंतर अशा चेंडूंपासून ठेवावं म्हणजे अपघात होत नाही. यावेळेला मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बदतमीजी एक बीमारी है, ऐसी बीमारी जो धीरे चाळीस धावा 9 चेंडूंमध्ये दमदार शानदार चौकार आणि षटकार ठोकत व्यक्तिगत 26 धावांवरती फलंदाजी करीत आहेत यतीन. 5 चेंडूंचा सामना करीत 8 वरती नाबाद आहेत श्रीकांत. फुलटॉस चेंडू आणि धनुष्यातून निघालेला बाणासारखा हा की सरळ स्वभावाचा माणूस कोण तर यतीन, आणि अगदी सरळ स्ट्रोक खेळणारा बॅट्समन कोण तर यतीन. यावेळेला मात्र मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या वर केला जाणारा हा स्ट्रोक वरती 2. कांदिवली गावामध्ये जल्लोष. आतापर्यंतची धावसंख्या 3.4 चेंडूंवरती 48. पुन्हा एकदा 30 टायमिंग. यावेळेला मात्र काही क्षणासाठी चेंडू हवेत आणि बाद. भरत कांदिवलीच्या प्रत्येक चाहत्याला असं वाटत होतं की यतीन यांनी शेवटच्या षटकापर्यंत थांबावं, कारण की ज्या पद्धतीनं ज्या फॉर्ममध्ये ते बॅटिंग करत होते खरंच खरंच जबरदस्त. आतापर्यंतची धावसंख्या 48. 3 गड्यांच्या मोबदल्यात एक मोठ्या धावसंख्येचं स्वप्न जे चाहते पाहत आहेत ते बहुतेक पूर्ण होऊ शकतं, कारण की श्रीकांत स्ट्राईकवरती आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी अक्षत आलेले आहेत. अक्षत सुद्धा फार चांगले फलंदाज आहेत. बघा, जेव्हा 10वीचा विद्यार्थ्याचा रिझल्ट लागतो आणि 90%हून अधिकचे गुण मिळवत जेव्हा तो पुन्हा एकदा परिसरामध्ये येतो, तेव्हा पालकांद्वारे चाहत्यांद्वारे त्याचं जसं स्वागत होतं तसंच स्वागत यतीनचं झालं पवेलियनमध्ये. षटकार. पवेलियनमध्ये परतताना यतीन याने अक्षरला टाळी दिली होती आणि करंट पास केला, आणि तो करंट जो पास झाला त्याचा परिणाम आपण पाहिला. अक्षत यांनी सुद्धा चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर भिरकावून दिला षटकारासाठी, मास्टर षटकारासाठी. एकंदरीत धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54. 3 गड्यांच्या मोबदल्यात वाईडचा इशारा. अक्षत केणी आणि श्रीकांत यांची जोडी स्ट्राईकवर.
श्रीकांत. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड. धाव दुसऱ्या चेंडूवरती बळी. म्हणजे या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये अजूनही धाव कमावण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. 55 धावा या मैदानावरती एक चांगला स्कोर आहे, फायटिंग टोटल आहे. पण ती धारिवली सारख्या या मोसमातील अग्रेसर संघासमोर एक फायटिंग टोटल असेल की नाही याचा निर्णय तर दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. पण जेवढ्याच धावा कांदिवलीला जमवता येतील तेवढ्या त्यांनी जमवाव्या, कारण की फार उत्तम फॉर्ममध्ये धारिवलीचे सर्व फलंदाज आहेत. तर त्यांच्या विरुद्ध 65च्या आसपास पोहोचणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू प्रकाश यांचा, समोर रवी, डावखुरे फलंदाज. मोठा प्रहार लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बाद. सुशांत, सुशांतला शेवटच्या पहिल्या चेंडूवरती वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर सुद्धा विकेट. हॅट्रिक 3 चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेलेला स्ट्रोक. पहिली धाव तेज गतीनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा. तिसरी धाव घ्या, नाही तर सुशील भाऊ घेतील तिसरी धाव. फलंदाज कमी धावतात, सुशील भाऊ जास्त धावतात. आज पंडित परिवारजन आमच्या सोबत आहेत. पंडित परिवारजनपैकी सुशील भाऊ माझ्या सोबत आहेत, राजू भाऊ सुद्धा आहेत आणि सतीशजी थेट सामने टीव्ही समोर पाहत असतील. यावेळेला मात्र बेड ऑफच्या क्षेत्रात कधी कधी वडा पाव मध्ये बंद होईलच असं नाही, कधी कधी निसटतो सुद्धा. चांगले खेळाडू सुद्धा झेल गमावू शकतात, काही हरकत नाही. खेळाडू मास्टरचे आहेत, फार दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू निसटला, काही हरकत नाही. पहिली धाव तेज गतीनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फक्त एक. वन टू गो आणि धाव संख्या 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 61 धावा. शेवटचा चेंडू, बॅटची बाहेरची कट. पहिली धाव मिळालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचाच, कारण की हा शेवटचा चेंडू आहे. आणि विकेटचं पतन, विकेटचं पतन. येईल 62 धावा पोहोचतील, 63 धावांचं लक्ष. जी हा, आजच्या दिवसाचा हा सर्वाधिक स्कोर आणि आयोजकांच्या वतीनंच ह्या धावसंख्या कुठल्या गेल्या, त्यामुळे या धावसंख्येला जो प्रतिसाद होता आपण पाहिला, टाळ्यांचा कडकडाट आपण पाहिला जेव्हा यतीन फलंदाजी करीत होते, श्रीकांत फलंदाजी करीत होते. 63 धावांचं लक्ष या मोसमातील सर्वात प्रभावशाली संघाविरुद्ध म्हणजेच धारिवली विरुद्ध.
धारविली संघ आपल्याला ऑल द बेस्ट आणि कांदिवली अ संघ आपल्याला सुद्धा अनेक शुभेच्छा. एक छोटासा ब्रेक आणि त्याच्यानंतर आपण सेकंड इनिंग पाहणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत होईल मनोज चौरेजी यांचं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कोळी आगरी एकता समाज मंडळ आणि कोळी कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मास्टर चषकामध्ये कोळी आगरी एकता समाज मंडळाची गत 11 वर्षांची जी कारकीर्द आहे आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहात. टर्फ क्रिकेटचं निर्माण जेणेकरून युवांसाठी, लहानांसाठी आणि ज्येष्ठ गणांसाठी त्यांच्या क्रिकेटच्या गुणांना सर्व विश्वामध्ये प्रचारित करण्यासाठी यश मिळेल. टर्फ क्रिकेटचं निर्माण विविध अशा मैदानांमध्ये केलं गेलं जेणेकरून तिथे क्रिकेटचे खेळाडू खेळू शकतील. माजी नगरसेवक अजितदादा भंडारी यांना आपण पाहत आहोत टीव्ही स्क्रीनवरती. पूर्वाध्यक्ष मुकेश भंडारी भाई आणि अध्यक्ष भास्कर कोळीजी यांना आपण पाहत आहोत. विविध गावांमध्ये टर्फ क्रिकेटचं निर्माण करण्यात आलं आणि क्रिकेट चाहत्यांना या टर्फ क्रिकेटमुळे आपला खेळ अधिक चांगल्या पद्धतीने खेळता आला. अनेक मार्गदर्शन शिबिरं सुद्धा या टर्फच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित करण्यात आली. गेल्या 11-12 वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भले क्रिकेट असू दे, रक्तदान शिबिरं असू दे, कौटुंबिक सोहळे असू दे, विविध प्रकारचे लोककल्याण कार्य कोळी आगरी एकता समाज मंडळ राबवत आहे. बघा लहानांची संख्या त्या टर्फच्या निर्माणामध्ये उद्घाटन समयी समाविष्ट होताना आपण पाहिली. शीतलादेवी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून टर्फ क्रिकेटचं निर्माण करण्यात आलं. त्यानंतर काही लहान अशा स्पर्धांचं आयोजनही तेथे करण्यात आलं. आपण पाहत आहात 2 कप्तान आणि त्यांच्यासोबत आमच्या गावचे काही मंडळी. केवळ लहानांसाठीच सेवा सुविधा नाही तर आपल्या समाजातील ज्या माता आहेत त्यांनाही कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीनं गौरवण्यात आलं. मग कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्यायचं. कल्पेश आता पहिला चेंडू ऑन साईडला खेळला जातो. सुधीर यांच्याकडून चेंडू जातो श्रीपद यांच्या हातात. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरे होणार नाही. एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. एक धाव संख्येने स्वतःच आणि संघाचं एका धावसंख्येने खातं उघडलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन होते. स्ट्राईकवर प्रकाश या फलंदाजासमोर. हो चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि बॉलमध्ये येस त्या साईडला गेलेला आहे. याचा अर्थ की फक्त एकच धावा. येस एक धावेचा इशारा येतोय. या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. या एक धावसंख्येने 22चा इशारा येतो. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. कांदिवली मास्टर ए या संघाने 63 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे. दारोली मास्टर्स या संघासमोर. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झालेला आहे. बघूया शतरक्षक आणि इथं झेल पकडला जातो. रवी
धन्यवाद डीजे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. 2 या धावसंख्येवर पहिला मोहरा बाद होतोय. नवीन फलंदाज किशोर होतोय. पहिला चेंडू इथं क्लीन बॉल, तर क्लीन संघाच्या कल्पेशनं लगातार 2 चेंडूवर 2 बंधूंना पाठवलेले, सॉरी 2 खेळाडूंना त्यांनी माघारी पाठवलेलं आहे. पहिला सुधीर आणि किशोर हा फलंदाज. याची माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर मी देतोय. आताच्या काळामध्ये 11वी स्पर्धा आहे आणि या 11व्या स्पर्धेमध्ये ज्यांनी जास्त षटकार मारले आहेत तो म्हणजे किशोर आता बाद होतोय. ज्याच्या नावावर मला वाटतं 27 की 28 षटकार आहे. तोच इथं फलंदाज इथं बाद झालेला आहे. असं म्हणा की चांगला फलंदाज इथं बाद झालेला आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणार, या सीझनचा सिक्सर किंग म्हणून तो त्याला ओळखला गेला होता. तोच फलंदाज इथं अपयशी ठरतोय आणि 0 या धावसंख्येवर बाद होतोय. नवीन फलंदाज मंगेश येतोय. बघा या फलंदाजाकडे देखील चांगली फलंदाजी आहे, पण आता मात्र प्रेशर खाली खेळावं लागेल. का 2 चांगले मोहरे इथं बाद झालेले आहेत सुधीर आणि किशोर यांच्या रूपात. गोलंदाज कल्पेश. हायट्रिक बॉल. चला हायट्रिक बॉल आहे. इथं मंगेश यांना देखील माहिती आहे की हायट्रिक बॉल आहे. त्याच्यामुळे बघा प्रकाश धाव घेत नाहीये. याचा अर्थ की दुसरं शतक घेणार आहे. त्या शतकासाठी प्रकाश थांबतोय की काय, पण अजूनपर्यंत 1 बॉलचा बाकी आहे. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 2 बाद 2. पुन्हा एकदा एक चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेने. आता मात्र शतरक्षण तिथं पोहोचतोय. चंद्रकांत त्याच्याकडून शतरक्षण झालेलं आहे. 1च धावर समाधान आहे. पहिल्या शतकाचा खेळ अजूनपर्यंत चालू आहे. धावसंख्या झाली ती 3. 2 बाद 3 धावा. मला वाटतं संपलेलं आहे. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 3. 2 गड्याच्या मोबदल्या आहेत आणि या 2 ज्या गडी बाद झाले ते सुधीर आणि किशोर यांच्या रूपात बाद झालेले आहेत. मनोरी संघ दाखल झालेला आहे. जेवायचं असेल तर जेवून घ्या, कारण थोड्या वेळात या 15 मिनिटामध्ये काउंटर बंद होणार आहे. अजून कोणाला जेवायचं असेल, मनोरी व्यतिरिक्त अजून कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्यायचं. 15 मिनिटासाठी काउंटर उघडं आहे, त्याच्यानंतर बंद केला जाईल. म्हणजे बरोबर 3:30 वाजलेले आहेत. 3:45 वाजता काउंटर बंद केला जाईल. गोलंदाज श्रीकांत येतोय. पहिला चेंडू टाकला तो वाईटचा इशारा पंच अक्षय यांच्याकडून. त्याच्यामुळे 1 या धावसंख्येमध्ये भड पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 4. 2 बाद 4 धावा. पुन्हा एकदा श्रीकांत. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. एक बिगिड आहे. शतरक्षक बघूया. रवी सांगतोय की माझ्याजवळ कोणी यायचं नाही, मी काय करणार आहे ते बघाय नाही. मात्र रवी यांच्या थोडा मागे पडतोय, कारण रवी यांना झेल पकडण्यासाठी त्यांनी सांगितलं माझ्याजवळ यायचं नाही, पण झेल त्यांच्या थोडा मागे पडतो, थोडा कमी पडतायत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय सचिन नंबर 5 वर येणाऱ्या या 2 फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विनोद आहे. त्याच्यानंतर दुसरे येणारे जे फलंदाज रवी वगैरे आहेत. आणखी चांगली फलंदाजी बाकी आहे. शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. अक्षय त्यांना थोडं डीपला आणि थोडी सर्कलमध्येच ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू आणि बघा जिथं ठेवला होता तिथं चेंडू जातोय. डायरेक्ट थ्रो आणि येस फलंदाज पोचतोय, कारण मला जो यष्टीरक्षक होता त्याला थोडा टप्पा पुढे पडतो, त्याच्यामुळे त्याला ॲक्च्युली कव्हर करता आलेला नाही आहे बॉल. त्याच्या हाताला थोडा डिफ्लेक्स होतोय, पण 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 2 बाद 7 धावा. दुसरं शतक प्रगतीशीर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत. आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. आता देखील चांगला चेंडू आणि तो बॅटची कट लागून चेंडू फसली त्या दिशेने. कॅप्टन किशोर केणी उभा होता, त्याच्या हातून झेल सुटतोय. 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. बघा घरचं मैदान आहे. जशी गोलंदाजी होती तसंच इथं शतरक्षण देखील लावलेलं आहे. फर्स्ट स्लिप लावलेली आहे. अजूनपर्यंत कोणी लावली नव्हती, पण लावलेलं कारण घरचं मैदान आहे. त्यांना माहिती आहे की कुठं चेंडू जास्त जात आहेत म्हणून. चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पण अक्षय यांच्याकडून पुन्हा वाईटचा इशारा येतोय. एक एक्स्ट्रास वाढते. या एक्स्ट्रास वाढल्यामुळे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 2 बाद 9 धावा. दुसरं शतक प्रगतीशीर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. आता देखील लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. पंचांचा पुन्हा इशारा वाईटचा येतोय. या 1 धावसंख्येने डबल डिजिटमध्ये कालबादेवी स्पोर्ट क्लब दारोली संघाचा धावसंख्या पोहोचली होती 10 या धावसंख्येवर. दारोली मास्टर्स या संघाच्या 10 धावसंख्या झाले.
63 धावेचं टार्गेट आहे दारोली मास्टर्सच्या संघासमोर आणि ते डिपेंड करण्यासाठी काही गोलंदाज आपला प्रयत्न करतायत, पण मात्र श्रीकांत थोडा दोन लगातार वाईट टाकल्यानंतर तर मात्र चेंडू चांगला आहे बघा, चेंडू कुठं लँड होतोय, चेंडू जातोय आणि इथं बघा काय बॅडलॅक आहे दारोली संघाची, बघा काय बॅडलॅक आहे. जे मला वाटतं इलेक्ट्रिकचे मला वाटतं काही तार आहेत त्याच्याला लागून चेंडू तिथंच राहतोय आणि त्या 2 धावेमुळे धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. बघा एखाद वेळेस क्रिकेटला आपल्याला साथ नाही दिली की जे हवा आहे आणि जे तार लावले ते देखील आपल्याला साथ देत नाहीये. चेंडू चांगला चेंडू, थोडा यॉर्कर पद्धतीचा लो फुल टॉस होता. इष्टरक्षक पुन्हा इष्टिचित करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सफल होत नाही. चेंडू जातोय डॉट म्हणजे निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा मंगेश आपल्या फलंदाजच्या मार्गावर तयार होतोय. गोलंदाज श्रीकांत पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, ओ चांगलं शतरक्षण पुन्हा रवी करताना दिसत आहेत आणि बघा एक धाव देखील घेत नाहीये. प्रकाश यांचे मनसुबे काय आहेत माहिती नाहीये कारण मंगेश यांना 2 धावा त्याच्याकडून त्यांच्या कमी झालेल्या आहेत. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 51 धावा काढायच्या आहेत. मनोरी मास्टर्स या संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सामन्याचं 3रं शतक सुरेश घेऊन येतोय. भाई नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज सुरेश सावाडेकर, ज्याला भाई नावाने या कांदिवली परिसरामधील ओळखतात. चांगला एक गोलंदाज आहे, एक चांगला एक पंच देखील आहे. मात्र पहिल्या असं काही मोसमामध्ये त्याला देखील पंचगिरी करताना बघितलं होतं आपल्या कोली अग्र एकता समाजामध्ये. त्याच्यानंतर कांदिवली संघामध्ये त्याला 35 वर्षाचं झाल्यानंतर त्याला कांदिवली संघामध्ये इथं बढती भेटली आणि तो खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न. बघूया रवी पुन्हा आपल्या चित्रामध्ये दिसतोय. आता मात्र रवी मिस्टेक करणार नाहीये. धाव संख्या झालेली आहे 12. 3 फलंदाज या मोबदल्यात बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश भाई, त्यांनी आतापर्यंत मला वाटतं बघा मला वाटतं असं आम्हाला वाटलं होतं की मनोरी गोराय किंवा दुसऱ्या मालवणी इथं अशी काही दृश्य बघायला मिळतात, पण ते इथं कांदिवली ग्राउंडवर देखील काही आपल्याला डान्सर बघायला भेटत आहेत. तर ते चित्र बरं चांगलं नाही आहे. त्या डान्सरला बाहेर काढायचं आहे. बाहेर तिथं बाउंड्री लाईन त्यात तिथं नाचायचं आहे. अक्षत त्याला जरा तिथं सांगा नाचायला. चेअर लीडर्स चेअर स्किल्स आपण बघितलेले आहेत, पण चेअर लीडर्स आहेत. सुरेश भाई यांचा पुढचा चेंडू देखील अप्रतिम आहे. रवी यांच्या बाजूने थोडा चेंडू जातोय. काव कॉर्नरच्या जवळ एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला बघा मंगेश तयार आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. 14 धावात 3 तगडे फलंदाज बाद झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 एक किशोर आहे, दुसरा आपण बघतोय प्रकाश बाद झाला. तिसरा फलंदाज सुधीर या नावाने बाद झाले. रवी पुन्हा एकदा एक सचिन यांच्या बॅटाच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. इष्टिरक्षक श्रीकांत यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज सुरेश सावाडेकर या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. आता शतरक्षणामध्ये बदल केला गेला, कारण बघितलं की फर्स्ट स्लिपच्या दिशेने शतरक्षकाला उभं केलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा सुरेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑन द टप्पा खेळले चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण तिथं चंद्रकांत यांच्याकडून झालेलं. एकच धावेवर समाधान. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 15 या धावसंख्येवर. 3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 15. आणि बघा सामन्याचं 3रं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सावाडेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. रवी देखील खूप मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र बॅट आणि बॉलमध्ये रवी नाही आहे, मंगेश आहे. तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे यष्टीरक्षक श्रीकांत याच्याकडून पुन्हा गोलंदाज सुरेश सावाडेकर, जो भाई नावाने ओळखतो, त्याला चेंडू दिला जातोय. पुन्हा एकदा सुरेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. मंगेश या फलंदाजासमोर
आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय पण एक टप्प्याने पकडला जातोय. चंदू यांच्याकडून एकच धाव मिळते. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 16. 3 बाद. आता इक्वेशनकडे आपण वळणार आहोत. 12 चेंडू आणि 47 म्हणजे 47 धाव्यांची गरज आहे. 12 डिलिव्हरीज अँड 47 रन्स रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. आणि हे गणित थोडं अवघड आहे पण अवघड नाही आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय रवी आपल्या सावळीमध्ये बसलेला आहे. या फलंदाजाने जर कहर केली होती दार आपल्या वजिराच्या ग्राउंडवर लगातार 7 षटकार मारणारे 3 आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण बघितले. गॅरी सोबर्स त्याच्यानंतर रवी शास्त्री तर ते युवराज सिंग. पण 8 चेंडूवर 8 षटकार मारणारा हा फलंदाज अजूनपर्यंत बाकी आहे. तो म्हणजे तो नाही आहे मला वाटतं तो अक्साचा होता. मात्र पुढचा चेंडू बघूया. पुढचा चेंडू खूप उंच उडालेला आहे पण चेंडू बघा चंदू आणि रवी याच्यामध्ये पडतोय. 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च धावेवर समाधान मानावं लागते. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. सॉरी अक्साचा तो रवी मात्र अक्साचा होता. ऍक्च्युली त्यांनी 8 चेंडूवर 8 षटकार मारले होते पण तो आज खेळू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. आता चेंडूची आपण बघतो की 11 चेंडू आणि 45 धावीची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 4 धावा कराव्याच लागणार आहेत. 4 धावेच्या वरती इक्वेशन आहे पण 4 धावा जरी केल्या तरी येणारी काही शतकात वर करू शकाल. मात्र पुढचा चेंडू यतीन यांचा मात्र अचूक अशा टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर कमबॅक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा गोल बघा भाटी संघाचा रुपेश आणि त्याच्याबरोबर आमचे अन्सारी सर देखील आहेत. ते चांगले कॉमेंट्रेटर आहे. मात्र त्या साईडला कलीम अन्सारी सर. मात्र सामन्याकडे वळणार आहोत. नवीन फलंदाज येतोय. आता मला वाटतं जो नवीन फलंदाज येतोय त्या फलंदाजाचं नाव कोण आहे? येस रवीस मला वाटतं फलंदाज आहे. स्ट्राईकवर आपण बघतोय सचिन आहे. त्या फलंदाजाकडे आपण मोठे फटके बघण्याची गरज म्हणजे मारण्याची त्याच्याजवळ क्षमता आहे. मात्र त्याच्याकडून अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पंचांचा इशारा वाईड येतो. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज येतील आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र क्लीन बॉल आलेलं आहे. नाव आणि या साईडला येतो दीपक आणि रवी. हे 2 फलंदाज आहेत. स्ट्राईकवर दीपक, नॉन स्ट्राईकवर रवी. यतीन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. यतीन यांनी आता बघायला गेलं तर 5 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये फक्त 3 धावा दिलेत. 2 फलंदाज त्याच्या शतकामध्ये बाद झालेले आहेत. मात्र आता दीपक याने एक चेंडू पाठवलेला आहे. लॉंग ऑनच्या वरून चंद्रकांत येतोय शतरक्षण करीपर्यंत. दोन्ही फलंदाज 2 या धावसंख्येसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. टार्गेट आहे ते थोडं कमी होत चाललेलं आहे पण एवढं कमी नाही आहे की अजूनपर्यंत मोठे फटके मारण्याची गरज आहे. म्हणजे शेवटच्या शतकापर्यंत किती धावांची गरज होते ते बघायचे. मात्र बघूया आता 7 षटकारांची गरज आहे आणि मात्र इथं चेंडू डॉट बॉल जातो. याचा अर्थ की 6 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. एखाद वेळेस 7 षटकार जर मारले तरी आपण 36च धावा होतील. पण बघा क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. कारण शेवटच्या शतकामध्ये 3 धावा देखील झालेल्या नाही आहेत तर शेवटच्या शतकामध्ये 27 धावा देखील झालेल्या आहेत. अशी काही गोलंदाजीचे क्रिकेटचे काय भरपूर असे दृश्य आहेत.
सामन्याचं शेवटचं शतक गोलंदाज श्रीपाद दांडेकर येतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या जवळ आहे. इकडला असं म्हणायला गेलं की कांदिवलीचा बेस्ट अंडरआर्मचा बॅट्समॅन आहे आणि चांगलाच एक देखील आहे. मात्र आज तो आपल्या संघासाठी ओव्हरआर्मचा मॅच खेळताना पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडा असं म्हणा की आउट स्विंग होतोय. त्याच्यामुळे पंच मला वाटतं जो फलंदाज आहे तो वाईट मागतोय पंचाकडे, पण पंच सांगतायत की नाही वाईट नाही आहे, बरोबर निगेटिव्ह बॉल टाकला गेलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीपाद आपल्या शतकात अगेन तोच चेंडू, पण मात्र आता थोडा ऑफ हिस्ट्री जास्तच बाहेर आहे. पंच अक्षय यांच्याकडून इथं वाईटचा इशारा येतोय. या वाईटमुळे धावसंख्या पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर मला वाटतं जाऊन पोचते. पुन्हा एकदा ऑन साईडला ओढला. एक धावेसाठी दोन्ही फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोचलेले आहेत. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली होती. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातो. पुन्हा डॉट इथं जातोय की बघायचं आहे, मात्र नाही आहे, डॉटच जातो कारण दीपक आहे त्याला धाव घ्यायची नाही आहे. धावसंख्या 22. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीपाद आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणखी एक डॉट बॉल बघायला मिळतोय. म्हणजे अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांची गरज तर भरपूर आहे. 40 धावा काढायचे आहेत. 40 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा श्रीपाद आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू जातोय बघा, तिथं भाई उभे आहेत पण ते देखील हळत नाही. त्यांना माहिती आहे. आणि शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू वळला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षण केलं जाते, मात्र एकच धाव मिळेल आणि या एक धावेच्या साहाय्याने सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे तो ए या मास्टर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन कांदिवली ए या मास्टरला आणि दारुले